विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या संगणक या विषयाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत. इयत्ता 7वीच्या द्वितीय सत्रामध्ये आपल्याला सी या प्रोग्रॅमिंग भाषेची ओळख करून घ्यायची आहे. आणि बरं का विद्यार्थ्यांनो, नुसती ओळखच न करता आपण या भाषेमध्ये प्रोग्रॅमिंग देखील करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत संगणकाच्या विविध सॉफ्टवेअरचा अभ्यास केला, जसे पेंट, लोगो, वर्ड, पॉवर पॉइंट आणि HTML इत्यादी. आता या पाठात आपण संगणकीय भाषेचा वापर करून प्रोग्रामिंग किंवा प्रोग्राम लिहिणार आहोत. तत्पूर्वी संगणकीय भाषा म्हणजे काय ते बघूया. दैनंदिन व्यवहारामध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपले विचार, आपल्या भावना, मुद्दे, संकल्पना दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण भाषेचा वापर करतो. त्याप्रमाणे संगणकाशी संवाद साधण्यासाठी म्हणजेच संगणकाला सूचना देण्याकरिता संगणकीय भाषा वापरली जाते. या संगणकीय भाषेचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे प्रोग्रॅमिंग लँग्वेज, मार्कअप लँग्वेज, मशीन लँग्वेज इत्यादी. मार्कअप लँग्वेजचा अभ्यास तुम्ही मागील सत्रामध्ये केला आहेच. आपण HTML ही मार्कअप भाषा वापरून वेब डिझायनिंग केले आहे. प्रोग्रॅमिंग भाषेला सुरुवात करण्यापूर्वी कमांड व प्रोग्राम म्हणजे काय ते जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो, तुम्ही MS वर्डचा वापर केला आहेच. समजा त्या ठिकाणी एखाद्या अक्षराची साईज वाढवायची असेल तर तुम्ही फॉन्ट साईज या ऑप्शनवर क्लिक करतात. त्यातील मोठ्या अंकावर क्लिक केल्यास अक्षराची साईज वाढली जाते. म्हणजेच या ठिकाणी अक्षराची साईज वाढवण्यासाठी तुम्ही फॉन्ट साईज ही कमांड वापरली. थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारची कामे दिलेल्या क्रमानुसार संगणकाने करण्यासाठी संगणकाला दिली जाणारी एक विशिष्ट प्रकारची आज्ञा म्हणजे कमांड होय. आता प्रोग्राम म्हणजे काय ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सकाळी प्रार्थनेच्या वेळेला सूर्यनमस्कार घालतात. सूर्यनमस्कार घालण्या अगोदर तुम्हाला सूर्यनमस्कार किती असतात, त्यांची नावे काय आहे, ते कोणत्या क्रमाने घालावेत यासारख्या सूचना दिल्या जातात आणि त्यानंतरच तुम्ही उत्तम रीतीने सूर्यनमस्कार घालू शकतात. अगदी याचप्रमाणे संगणकाकडून एखादे उत्तर मिळवण्यासाठी संगणकाला क्रमवार सूचना द्याव्या लागतात आणि याच क्रमवार सूचनांचा संच म्हणजे प्रोग्राम होय. जसे आपण सूचना देण्याकरिता एखाद्या भाषेचा वापर करतो, तसेच संगणकालाही सूचना देण्याकरिता भाषेचा वापर करावा लागतो.
संगणकाला सूचना देऊन विविध प्रकारचे उत्तर मिळवण्यासाठी वापरली जाणारी एक संगणकीय भाषा म्हणजे प्रोग्रामिंग भाषा होय. या प्रोग्रामिंग भाषेचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे लो लेव्हल लँग्वेज, दुसरा प्रकार आहे हाय लेव्हल लँग्वेज, तिसरा प्रकार आहे मिडल लेव्हल लँग्वेज. प्रत्येक प्रकाराचा आपण सविस्तररित्या अभ्यास करूया. प्रथम लो लेव्हल लँग्वेज. या लँग्वेजमध्ये 0 आणि 1 हे 2च अंक वापरतात. 0 म्हणजे ऑफ स्टेट म्हणजेच बंद, तर 1 म्हणजे ऑन स्टेट म्हणजेच सुरू. ऑन आणि ऑफ स्टेट या तत्वाचा वापर करूनच कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन काम करत असते. म्हणूनच या भाषेला मशीन लेव्हल लँग्वेज असे देखील म्हणतात. तसेच या लँग्वेजमध्ये 0 आणि 1 हे 2च बायनरी अंक वापरतात. म्हणून या भाषेला बायनरी भाषा देखील म्हटले जाते. उदाहरणार्थ असेंब्ली लँग्वेज. आता आपण दुसरा प्रकार बघूया, हाय लेव्हल लँग्वेज. या भाषेचा वापर करून लिहिलेला प्रोग्राम हा युजरला समजेल म्हणजेच इंग्रजी सदृश असतो. त्यामुळे या भाषेत लिहिलेला प्रोग्राम लिहायला व समजायला सोपा असतो. परंतु तुम्हाला माहीतच आहे की संगणकाला फक्त मशीन लेव्हल लँग्वेज समजते. त्यामुळे हाय लेव्हल लँग्वेज मध्ये लिहिलेला प्रोग्राम आपल्याला मशीन लेव्हल लँग्वेज मध्ये रूपांतरित करावा लागतो. हे रूपांतरण करण्याचे काम कंपायलर व इंटरप्रिटर करतात. या भाषेचे उदाहरण म्हणजे बेसिक, कॉबॉल, पास्कल इत्यादी होय. आता आपण प्रोग्रामिंग भाषेचा तिसरा प्रकार बघूया, मिडल लेव्हल लँग्वेज. वरील दोनही भाषांचे गुणधर्म वापरून ही भाषा तयार केली गेली आहे. ही भाषा मशीन इंडिपेंडंट आहे, म्हणजेच कोणत्याही संगणकावर आपण या भाषेतील प्रोग्राम लिहू शकतो. प्रोग्राम एक्झिक्यूट व रन करताना तो लो लेव्हल लँग्वेज प्रमाणे काम करतो, तर प्रोग्राम मध्ये वापरले जाणारे शब्द हे युजरला कळतील अशा भाषेत असतात. म्हणजेच लो लेव्हल लँग्वेज व हाय लेव्हल लँग्वेज या दोन्ही भाषांचे गुणधर्म ही भाषा दाखवत असल्यामुळे या भाषेला मिडल लेव्हल लँग्वेज असे देखील म्हटले जाते. सी, जावा या मिडल लेव्हल लँग्वेजेस आहेत. आता मी अगोदर म्हटल्याप्रमाणेच हाय लेव्हल लँग्वेज मध्ये लिहिलेल्या प्रोग्रामचे रूपांतरण आपल्याला मशीन लेव्हल लँग्वेज मध्ये करावे लागते आणि हे रूपांतरण करण्याचे काम कंपायलर किंवा इंटरप्रिटर करतात. तर कंपायलर आणि इंटरप्रिटर म्हणजे काय ते आपण बघूया. कंपायलर हा एक प्रोग्रामच असून तो प्रोग्रामिंग लँग्वेजचे कोड मशीन लँग्वेज मध्ये रूपांतरण करतो. रूपांतरित किंवा भाषांतरित झालेल्या कोडला ऑब्जेक्ट कोड असे देखील म्हणतात. हा ऑब्जेक्ट कोड मधील एरर म्हणजेच चुका दाखवतो व जर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसेल तर प्रोग्राम एक्झिक्यूट म्हणजेच रन करतो. कंपायलर हा एकाच वेळेला संपूर्ण प्रोग्राम तपासतो व एकदम सर्व चुका दाखवतो. इंटरप्रिटर देखील एक प्रकारचा प्रोग्रामच असतो. त्याचे काम देखील कंपायलर प्रमाणेच असते, परंतु काम करण्याची पद्धत वेगळी आहे. हा देखील प्रोग्रामचे लो लेव्हल लँग्वेज मध्ये रूपांतर करतो, परंतु हा एका वेळेला एक ओळच भाषांतरित करतो आणि प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना तो चेक करून
त्यामध्ये बदल करण्याची परवानगी देतो. थोडक्यात कंपायलर हा एकाच वेळेला संपूर्ण प्रोग्राम हा भाषांतरित करतो, तर इंटरप्रिटर हा एका वेळेला फक्त एक ओळ भाषांतरित करतो. आता आपण कंपायलर आणि इंटरप्रिटर मध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घेऊया. कंपायलर संपूर्ण प्रोग्राम इनपुट म्हणून घेतो, तर इंटरप्रिटर एकच इन्स्ट्रक्शन म्हणजे कमांड इनपुट म्हणून घेत असतो. कंपायलरद्वारे ऑब्जेक्ट कोड तयार होतो, तर इंटरप्रिटरद्वारे ऑब्जेक्ट कोड तयार होत नाही. कंपायलरचा वापर केल्यामुळे सोर्स कोडचे ट्रान्सलेशन म्हणजे रूपांतर हे जलद गतीने होते, तर इंटरप्रिटरद्वारे सोर्स कोडचे रूपांतरण हे सावकाश म्हणजे हळू होते. कंपायलरचा वापरामुळे संगणकीच्या मेमरीचा जास्त वापर होतो, तर इंटरप्रिटरमुळे संगणकाच्या मेमरीचा कमी वापर होतो. सोर्स प्रोग्राम मध्ये आपण जर कोणताही बदल केला नाही, तर प्रत्येक वेळेस प्रोग्राम कंपाईल करायची गरज नसते. सोर्स प्रोग्राम मध्ये प्रत्येक वेळेस प्रोग्राम लोअर लेव्हल लँग्वेज मध्ये कन्व्हर्ट करावा लागतो. कंपायलरचे उदाहरण द्यायचे झाले तर सी कंपायलर होय, आणि इंटरप्रिटर मध्ये आपण बेसिक आणि व्हिज्युअल बेसिकचा वापर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे संगणकीय भाषा म्हणजे काय, प्रोग्रामिंग भाषेचे विविध प्रकार, कंपायलर आणि इंटरप्रिटर या वेगवेगळ्या संकल्पना जाणून घेतल्या आहेत. पुढील व्हिडिओद्वारे आपण सी प्रोग्रामिंग या भाषेला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.